नमस्कार, आईस किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज मी तुम्हाला गोड आंबट असं लोणचं करून दाखवणार आहे। त्याच्यासाठी 10 किलो कैरी 3 तास पाण्यात भिजवायला घालायची। नंतर एका टोपलीमध्ये काढून घ्यायची आणि स्वच्छ फडक्याने सर्व कैऱ्या पुसून घ्यायच्या। अगदी सोपी प्रोसिजर आहे आणि झटपट होणारी रेसिपी आहे। आता कैऱ्या पुसून घेतलेल्या आहेत। नंतर 3 तासानंतर कैऱ्या कोयत्याने फोडून घेतलेल्या आहेत आणि रात्रभर पसरून ठेवलेल्या आहेत। आता साहित्य दाखवते। त्याच्यासाठी 1.5 किलो मोहरी, 10 किलो कैरी ताजी झाडाची तोडलेली आणि 3 किलो गूळ, 2 किलो मीठ, 3 किलो तेल, शेंगदाण्याचं तेल आणि 1 वाटी हळद, पाव किलो लसूण निवडलेला आणि मेथी आतपाव 125 ग्रॅम, 125 ग्रॅम बडीशोप, 125 ग्रॅम धने बडीशोप याची पावडर बनवून घ्यायची। नंतर लसणाची चटणी करून घ्यायची आणि लवंग, मिरे, विलायची याची पावडर बनवून घ्यायची। आता पुढची प्रोसिजर दाखवते। आता 2 किलो मीठ एका भांड्यामध्ये घ्यायचं, मोठं भांडं घ्यायचं। तुमच्याकडे स्टीलचं असेल तर स्टीलचं घ्यायचं। त्याच्यामध्ये 2 किलो मीठ टाकलेलं आहे। आता 1.5 किलो मोहरी त्या मिठावर पसरून घ्यायची, असे थर लावायचे। आता अर्धा किलो मिरचीची चटणी केलेली आहे। आता त्याच्यामध्ये लसूण फिरून घेतलेला आहे। अर्धा किलो चटणी त्याच्यावर पसरून घ्यायची। आता धणे आणि शोप याची पावडर, बडीशोप याची पावडर टाकून घ्यायची। आता हा तिसरा लेयर झाला। आता चौथा लेयर लावायचा। त्याच्यामध्ये लवंग, मिरे, विलायची याची पावडर बनवून घ्यायची आणि त्याच्यावर पसरून द्यायचं। आता 2 किलो तेल तापवायला ठेवलेलं आहे। तेल तापलं की नाही बघायचं असलं तर थोडासा लसूण टाकायचा। लसूण थोडासा जाडसर कुटून घ्यायचा। थोडंसं लसूण टाकून बघायचं। लसूण वर आला की मग त्याच्यामध्ये थोडेसे अख्खी लवंग टाकायची। नंतर आतपाव मेथी, 125 ग्रॅम मेथी टाकायची। मेथी टाकली गेली की मग त्याच्यामध्ये थोडासा हिंग टाकायचा। 1-2 तोळा हिंग टाकायचा, हिंग पावडर। 10 किलो लोणच्याचं प्रमाण आहे हे। तुम्हाला जर 5 किलोचं प्रमाण करायचं असेल तर त्याच्या निम्मे घ्यायचं आणि 2.5 किलोचं करायचं असेल तर पाव भाग करून घ्यायचा। आता त्याच्यामध्ये कुटलेला लसूण टाकायचा। तेलामध्ये लसूण चांगला तळून घ्यायचा। नंतर त्या मिश्रणावर 1 वाटी हळद टाकून घ्यायची आणि तापलेलं तेल त्या मिश्रणावर टाकून घ्यायचं आणि खमंग फोडणी द्यायची। हे बघा, अशा प्रकारे लोणच्याला फोडणी द्यायची, म्हणजे लोणच्याचा छान वास येतो आणि 1.5-2 वर्ष लोणचं टिकतं। अजिबात बुरशी येत नाही, लोणचं खराब होत नाही। आता राहिलेलं 1 किलो तेल, त्याच्यामध्ये 3 किलो बारीक कापलेला गूळ, त्याचा पाक बनवून घ्यायचा। गूळ तेलाचा पाक बनवायचा, म्हणजे गूळ तेलामध्ये तळला जातो, त्यामुळे लोणच्याला अजिबात बुरशी येत नाही आणि लोणचं चवीला खूपच छान लागतं। तुम्ही जर 1 वेळा बनवलं तर पुढच्या वर्षी याच्यापेक्षा दुपटीने बनवाल, इतकं छान लोणचं बनतं। तुम्ही करून बघा, खूपच सोपी प्रोसिजर आहे आणि प्रमाण हे अगदी बरोबर आहे। आता त्या मिश्रणामध्ये गूळ तेलाचा पाक टाकून घ्यायचा। आता गूळ तेलाचा पाक टाकलेला आहे। आता सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं, सगळं एकजीव करून घ्यायचं, म्हणजे पूर्ण डाळ, चटणी वगैरे तळली जाते, त्यामुळे लोणच्याला बुरशी येत नाही, लोणचं खराब होत नाही। बघा किती छान तरी आलेली आहे आणि या लोणच्याचं खरं
बघायला गेलं तर तेल आणि मीठ याचं प्रमाण व्यवस्थित असलं तर लोणचं खराब होत नाही. तेल थोडंसं जास्तच टाकायचं, जे वर्षभर लोणचं टिकून राहतं. आता लोणचं गार होऊ द्यायचं, रात्रभर ठेवायचं. लोणचं चांगलं गार झालं की बरण्या उन्हात धुवून उन्हात चांगल्या वाळवून घ्यायच्या आणि मग ते बरणीमध्ये भरून द्यायचं. आता लोणचं करताना तुम्ही चिनी मातीची किंवा काचेची बरणी वापरायची, प्लॅस्टिक वगैरे असं वापरायचं नाही. हे बघा, आता त्या मसाल्यामध्ये कैरीच्या फोडी मिक्स करायच्या आणि थोडा थोडा मसाला, थोडी थोडी कैरी असं मिक्स करून बरणीमध्ये भरून द्यायचं. अशा प्रकारे बघा किती छान लोणचं झालेलं आहे. बरण्या किती छान दिसत आहे. आणि हे वर्ष 2-1 वर्ष लोणचं चांगलं राहतं, काळं पडत नाही, रंगही खूप छान राहतो आणि गोड आंबट चवीला खूपच छान लागतं. हे बघा किती छान लोणचं झालेलं आहे आणि फोडी पण मऊ पडत नाही, अगदी वर्षभर कडकच फोडी राहतात. तुम्ही करून बघा, मला कमेंटमध्ये कळवा, मी त्याचं नक्की उत्तर देईल. बघा किती छान रंग आलेला आहे. मिरची चांगली लाल वापरायची, म्हणजे लोणच्याला खूप छान कलर येतो. हे बघा 2 बरण्या भरलेल्या आहे 10 किलोच्या आणि एक छोटी बरणी भरलेली आहे. घरच्याच कैऱ्या होत्या आणि ताज्या कैऱ्या घ्यायच्या. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा. माझा व्हिडिओ बघितल्याबरोबर खूप खूप धन्यवाद. बघा मी तुम्हाला आता एका वाटीमध्ये काढून दाखवते. लोणच्याला किती छान रंग आला आणि मसाला पण भरपूर झाला, त्यामुळे आपण मसाला आणि पोळी पण मुलं खाऊ शकतात. हे बघा अशा प्रकारे चपातीसोबत लोणचं खाऊ शकतात मुलं.